हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा, वाणी नैवदता भागवती कथा. व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. या ठिकाणी श्रीमद भागवताच्या 2 श्लोकांचा विचार झाल्यावर पहिला श्लोक हे मंगलाचरण, हे 1 श्लोक रूपी ग्रंथ. दुसरा श्लोक म्हणजे जन्माला आला तो अधिकारी आहे. या ठिकाणी अधिकार सर्वांनाच आहे. जो जो जन्माला आला तो अधिकारी आहे. तुमचा जन्म झाला ना जीव म्हणून, तुमचा अधिकारच आहे भागवत ऐकण्याचा. जर ऐकलं नाही तर तुमचा दोष आहे, ऐकलं नाही तर तुमचा गुन्हा आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी दोषप्राप्ती आहे. म्हणून अधिकार कोण, याचा अधिकारी कोण, तर जो जो जन्माला आला तो याचा अधिकारी आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून जो जो मानव म्हणून जन्माला आला तो याचा अधिकारी आहे. या दृष्टीने शुद्ध अंतःकरणाचा जो आहे तो अधिकारी आहे. म्हणून हे भागवत ऐकलं पाहिजे. कारण ऐकणं ही प्राथमिक अशा प्रकारची साधनाची अवस्था आहे. साधन, प्रथम साधन कोणतं आहे तर ऐकणे. येथे मोक्ष असे आयता श्रवणा माझी, माऊलींनी म्हटलंय. ऐकून, केवळ ऐकणं हेच आपल्याला मोक्षप्रद आहे. आणि म्हणून हे श्रवणेंद्रिय पीकले किंवा श्रवणेची होती जिभा. श्रवण ऐकणं, पण नुसतं ऐकणं म्हणजे एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, हे ऐकणं नाही. ऐकणं कोणतं ते म्हणतात, आपल्याकडे श्रवणाची 6 लिंग सांगितलेली आहेत. श्रवण म्हणजे काय, श्रवण काय असतं, हा जर शास्त्रीय ग्रंथ आहे, भागवत हा शास्त्रीय ग्रंथ आहे, त्यामुळे या शास्त्रीय ग्रंथाला शास्त्रीय पाया आहे. यामध्ये 6 श्रवणाची लिंग सांगितली आहेत. एक पहिलं म्हणजे उपोद्घात आणि उपसंहार यामधलं ऐक्य. थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टीने आहे. उपसंहार आणि उपोद्घात म्हणजे प्रारंभ आणि शेवट यांच्यामध्ये ऐक्य पाहिजे. या द्वैत असता कामा नये, अद्वैत पाहिजे. भागवताच्या प्रारंभी जे वर्णन केलंय तेच शेवटी केलंय. भागवताच्या प्रारंभी ज्या श्लोकांचे विवरण केलंय त्याच अर्थाचे श्लोक आपल्याला शेवटी आलेले दिसतात. म्हणजे उपोद्घात आणि उपसंहार यामध्ये ऐक्य आहे. त्याचप्रमाणे अपूर्वत्व, भागवतामध्ये अपूर्वत्व आहे. वृत्रासुराची कथा अपूर्व आहे. त्याचप्रमाणे या वृत्रासुराच्या कथेप्रमाणेच ज्या ज्या महत्वाच्या कथा यामध्ये आलेल्या आहेत, यामध्ये असलेलं ज्ञान हे अपूर्व आहे. आणि म्हणून कृष्ण आणि उद्धव यांचा संवाद आहे हा अपूर्व आहे. अशा अनेक गोष्टी अपूर्व आहेत. त्याचप्रमाणे अर्थवाद, अभ्यास आणि फल या 6 गोष्टी. अर्थवाद म्हणजे त्यामधलं आपल्याला तत्व काय सांगायचंय, ज्याच्यावर भर द्यायचा आहे त्याचं विशेष महात्म्य सांगणं म्हणजे अर्थवाद. अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगितलंय. अभ्यास म्हणजे पुन्हा 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 तुम्हाला भक्ती करायला सांगितलंय. अहे तुक्य प्रतिहता, अहे तुकी भक्ती सांगितलीये कपिल महामुनींनी.
अहेतुक्य प्रतिहता, अप्रतिहत असलेली अहेतुकी भक्ती. प्रारंभापासूनच या भक्तीचं वैशिष्ट्य सांगताना साधन आणि साध्य हे एकच सांगितलंय. साधन आणि साध्य एकच कसं? ते म्हणतात जो रोग झाला त्या रोगावरचा उपाय मोठे महाराज धुंडा महाराज देगलूरकरांनी असं उदाहरण दिलंय त्यांच्या नारद भक्ती सूत्र विवरणामध्ये की एखाद्याला पित्त खूप झालं, पित्ताचं प्रकर्ष झाला, पित्त खूप वाढलं. कशामुळे वाढलं म्हणले पित्त? गोड खाल्लं. महाराज म्हणतात गोड खाल्लं म्हणून पित्त वाढलं. डॉक्टरकडे गेला तेव्हा डॉक्टरनी त्याला सांगितलं, वैद्यांनी सांगितलं साखरेतूनच औषध दिलं. हो म्हणले पित्त वाढलं साखरेमुळं आणि पुन्हा तुम्ही गोडातूनच औषध देता? ते म्हणे हो. अनुपान हे मर्यादित स्वरूपामध्ये जे वाढलंय ते जर कमी करायचं असेल तर अनुपानाला सुद्धा तेच दिलं जातं. म्हणून विषाला विषाचाच उपाय नाही का हो? साप चावला, सर्प चावला तर त्याला उपाय कोणता आहे? पुन्हा सर्पाचंच औषध काढलेलं असतं, सर्पापासूनच विष काढलेलं असतं आणि तेच औषध म्हणून दिलेलं असतं. का? ते म्हणजे त्याला तोच उपाय, ज्याचा रोग आहे तोच उपाय आहे. तेव्हा संसारामध्ये आपल्याला रोग कशाचा झालाय म्हणजे आसक्तीचा. म्हणजे आसक्तीचा रोग झालाय ना, मग परमेश्वराची आसक्ती करा, हा त्याचा उपाय. आसक्तीवर आसक्ती हाच उपाय. फक्त संसारासक्ती सोडा आणि परमार्थासक्ती धरा. अनुपान वेगळे. ह्या अनुपानातून वैद्यांच्या सल्ल्यानुसार आपण हा उपाय करतो. या दृष्टीने ते म्हणतात की आपल्याला अवधान मात्र पाहिजे. सगळीकडे आपण ऐकलं की श्रोत्र अर्थात आपले कान हे तयार पाहिजे. काल आपण बघितलं धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत सराणाम सताम वेद्यम वास्तव मत्र वस्तु शिवदम तापत्रयोन मूलम. श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा पदैरीश्वर सद्यो हृदयवरुद्धते कृते शुश्रूषिभिस्तत् क्षणात. शुश्रूषिभिः आणि कृतिभिः. कृती म्हणजे या ठिकाणी आपले कर्म, आपण केलेले पूर्व कर्म, आपण केलेले सत्कर्म हे याला कारणीभूत ठरतात श्रवणी इच्छा प्राप्त व्हायला. पण नुसती इच्छा होऊन चालत नाही. हा इच्छा खूप आहे. काय हो म्हणले, म्हातारा माणूस असतो बसलेला, तो म्हणतो मला फार वाटतो व्यायाम करावा, अजून लहानपणी खूप केला, कुस्त्या मारल्या, वाटतं म्हणून काय आता करता येईल का? नाही आता नाही करत. आता जागची जागा हलवत नाही, बसली जागा उठवत नाही. आता नाही, नुसतं वाटणं उपयोगाचं नाही. इच्छा आहे पण प्रत्यक्ष कृती नाही तर ते निरर्थक आहे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय ना, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. तुम्ही क्रिया न करता नुसती बडबड केली तर निरर्थक आहे. म्हणून क्रिया पाहिजे. या क्रियावान सपंडिता. आपल्याकडे पंडिताची व्याख्या काय? या क्रियावान. जो क्रियावान आहे त्याला पंडित म्हणायचं. नुसत्या शब्द बंबाळ गप्पा मारल्या म्हणजे पांडित्य नाहीये. पांडित्य कृतीतून व्यक्त झालं पाहिजे. म्हणून कृतिभी ही शब्द वापरला. तुमचं कर्म. आणि शुश्रूषिभी. नुसती इच्छा असून चालत नाही, आपल्याला त्यासाठी श्रवण. मग येथे माऊली जेव्हा म्हणतात मोक्ष असे आयिता श्रवणा माझी. तुम्हाला आयता मोक्ष मिळतोय हो, आयता सहज. मुकुंदराजांनी सुद्धा विवेक सिंधूत खूप सुंदर विवरण केलंय की जर समजा मधाच्या कावडी, मध आपल्याला जर रुईच्या फुलातून मिळत असेल तर मग डोंगर कशाला शोधायचे? अहो तुम्हाला सहज एखादी गोष्ट प्राप्त होत असेल तर त्यासाठी कष्ट का करा? रुईच्या झाडातून जर आपल्याला मधाच्या कावडी मिळत असतील तर मग डोंगराचा मध्ये रानामध्ये फिरण्याची गरज नाही. तसं तुम्हाला कोणत्याही बाकीच्या गोष्टी यज्ञ याग विधी येणे नव्हे सिद्धी. यज्ञ याग तीर्थाटन करायची काही गरज नाही. तुम्हाला भक्ती ठाईचं बसून भक्ती करता येते, कीर्तन करता येतं. पण त्याच्यासाठी श्रवण कसं असावं? मोक्ष आयताय, श्रवणा माझी मोक्ष आहे, पण
त्यासाठी श्रवण कसं असावं हे सांगताना ते म्हणतात, तरी अवधान एकले दीजे. 9व्या अध्यायाचा प्रारंभच इथून केलाय त्यांनी. तरी अवधान एकले दीजे. तरी म्हणजे सगळं मागच्या 8 अध्याय. तुम्हाला जर हे सगळं पाहिजे असेल तर अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. काही ठिकाणी सर्व सुखासी पत्र घेईजे असंही आहे. तुम्हाला जर पात्रता प्राप्त करून घ्यायची असेल, पात्रता मिळवायची असेल, सुखाची पात्रता. अहो सुख सुद्धा पात्रतेशिवाय मिळत नसतं. पात्रता पाहिजे ना. अहो एखाद्याला लॉटरी लागली सहज. अहो लॉटरी लागली तुमचा नंबर लागला. अहो किती रुपये मिळाले? म्हणले 50 कोटी. 50 कोटी म्हणजे किती असं म्हणल्याबरोबर त्याला हर्षाचा उन्माद आला आणि तो झाला वेडा. हो म्हणले काय नाचायला लागला, वेडा झाला, रस्त्यावरून पळायला लागला, मला लॉटरी लागली. लोक म्हणले हे काय? म्हणजे वेड लागलं त्याला. कशामुळं? त्याला 50 कोटी रुपये म्हणजे काय हेच कळलं नाही आणि त्याच्या हर्षाच्या उन्मादाने त्याला वेड लागलं. कारण आयुष्यात कधी पैसाच पाहिला नव्हता. म्हणून अत्यंत दरिद्री माणूस, गरीब माणूस ज्याने पैसाच पाहिला नाही, त्याला एकदम जर संपत्ती मिळाली तर हर्षोन्माद होतो आणि वेड लागतं. मग पात्रता आली का? पैसा मिळाला, पात्रता आली नाही. पात्रता ही एक वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला सुखही सहन करता आलं पाहिजे, दुःखही सहन करता आलं पाहिजे आणि सुखही सहन करता आलं पाहिजे. सहन करण्याची क्षमता ही आपल्या तितिक्षेवर अवलंबून आहे. आपल्या मनाची स्थिती, अवस्था ही सम असली पाहिजे. म्हणून समलोष्ठाश्म कांचन. सोने आणि लोखंड, माती आम्हा मृत्तिके समान असे जेव्हा संत म्हणतात, त्याचं कारण हे की कोणत्याच गोष्टीने हर्षोन्माद होता कामा नये. की आमच्या बुद्धीवरचं, आमच्या मेंदूवरचं नियंत्रण सुटता कामा नये. नाही मग काय उपयोग आहे तुमच्या पैशाचा? तुम्हाला लाभ मिळाला म्हणून काय झालं? लाभा लाभो जया जयो. लाभ असो अलाभ असो, जय असो जया अजय असो किंवा पराजय असो, तेव्हा सुखदुःखे समे कृत्वा. या सम असणारी अवस्था म्हणजे योग. समत्वम योग उच्चते अशी व्याख्या केली आहे योगाची. समत्वम योग म्हणजे काय? समत्व, मनाची साम्यावस्था. जसा समुद्र आहे, किती पाणी आलं तरी त्याचं पाणी वाढत नाही, कमी झालं तरी ते आटत नाही. तो जसा तसा जेवढा तेवढाच आहे. तशी मनाची समधात स्थिती ही कशाने प्राप्त होते? ती अभ्यासाने प्राप्त होते. हळूहळू अभ्यासेन तू कौंतेय. अभ्यासाने मनाची ही स्थिती प्राप्त होते. आणि म्हणून आधी आपल्याला सर्व सुखाला पात्र होण्यासाठी अवधान गरजेचं आहे. अवधान म्हणजे नुसतं ऐकणे नाही. या कारणाने ऐकलं, दुसऱ्या कारणाने सोडून दिलं. काय झालं भागवतात? काय झालं काय केलं? विसरलं. लक्ष नव्हतं. मोबाईल चालू होता, याचा फोन होता, त्याचा मेसेज होता, हे पाहत होतो. आणि मग कशाला गेले भागवताला? म्हणजे बसलो पण लक्ष नव्हतं. लक्ष म्हणजे अवधान. अवधान एकले दीजे. ते म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की तुम्ही फक्त लक्ष द्या. पण लक्ष म्हणजे एकाकार होऊन लक्ष द्या. एकले म्हणजे एकात्म. जशी तेलाची धार एकात्म पडते. आपण जेव्हा म्हणतो की का हो सूर्याच्या प्रकाशाने कागद जळतो का? सूर्याच्या प्रकाशाने, सूर्याच्या किरणाने कापूस जळतो का? याचं उत्तर, आम्ही तर सूर्याच्या प्रकाशात कापूस ठेवला, नाही जळाला. ते म्हणले सूर्याच्या प्रकाशाने जळतो हे खरंय, पण सूर्याचा प्रकाश विकेंद्रित असेल तर जळत नाही. केंद्रीकरण करा. बहिर्गोल भिंगाने तो प्रकाश केंद्रित करा, केंद्रवर्ती करा, एकाकार करा. काही वेळात कागद जळेल, काही वेळात कापूस जळेल. का? एकाकार. मन विकेंद्रित असेल तर सुखाचा लाभ होणार नाही. आपलं मन विकेंद्रित आहे. संसारामध्ये अनेक व्यापताप आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेक विषय आहेत. आणि या अनेक विषयांच्या मध्ये आपलं मन गेल्यामुळं, वसवस मनाला असल्यामुळं, कधी याचा विचार आहे, कधी त्याचा विचार आहे,
कधी बाहेरचा आहे, कधी संसारातला आहे, कधी मुलाचा आहे, कधी बाळाचा आहे, कधी बायकोचा आहे. अहो विचार, एका क्षणात माणूस अनेक विचार करतो आणि ही अनेकांतता माणसाला एकात्मतेपासून दूर नेते. अनेकांतवाद हा जैन साहित्यामध्ये सांगितलाय. अनेकांतवाद, ह्या अनेकांतवादामध्ये अनेक गोष्टीमध्ये आपलं जर मन असेल तर ते एका जागी स्थिर राहू शकत नाही. मग म्हणून मनाला एकाग्र करा. एकाग्र म्हणजे एकतानता, ज्याला आपण ध्यान शब्द वापरलाय. ध्यान तत्र अनेक एकतानता, केवळ एकतान म्हणजे परिपूर्ण एकाकार स्थिती. ही जर आपली मनाची असेल तर त्याला ध्यान शब्द वापरलाय त्यांनी. ही एकतानता म्हणजेच तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे, असं माऊलींनी म्हटलंय. अवधानाचा होय चारा. श्रोते सुद्धा अवधान देणारे पाहिजेत. त्यांचं लक्ष पाहिजे, काय चाललाय विषय. एक पुराणिक होते. हे एक पुराणिक जुन्या काळात त्यांना दाढी वगैरे होती आणि ते पुराण सांगायला लागले. पुराण सांगता सांगता तल्लीन झाले श्रोते सुद्धा. एक श्रोता दररोज यायचा, तोही बसला पुराण ऐकायला आणि एकदम त्याला आठवलं की आपलं बोकुड हे कालच गेलं, विनाकारण साप चावला आणि बोकुड गेलं. त्याचं दुःख त्याच्या मनात घेऊन तो आला होता पोथीला. सारखा बोकडाचा विचार, सारखा बोकडाचा विचार. काय एवढं चांगलं होतं, याला एवढं परिपालन केलं, एवढं त्याला मांडीवर घेतलं, एवढं त्याला मोठं केलं आणि काय हो साप चावल्याचं निमित्त झालं आणि गेलं बोकुड. सारखं बोकडाचा विचार डोक्यात आणि रडायला लागला, डोळ्यातून पाणी यायला लागलं. पुराणिक महाराज त्याच्याकडे बघू लागले. वा वा, माझी कथा फार चांगली झाली, करुण रसामध्ये परिप्लुप्त आहे माझी कथा. दंग सगळे श्रोते, तोही डोळ्यातून पाणी आणायला लागला. झालं श्रोत सगळे, पुराण संपलं, लोक निघून गेले. मग यांनी नमस्कार केला. म्हणले का हो, म्हणले आज माझी कथा फार चांगली झाली का? तुम्ही तर अखंड रडत होता, तुमच्या डोळ्यातून धारा चाललेल्या होत्या, इतकं करुण रस मी चांगला का मांडला का? ते म्हणले महाराज तुम्ही काय सांगितलं मला काहीच कळलं नाही. म्हणजे काय, तुम्ही तर रडत होता. हो म्हणले. अहो म्हणले काय, तुमच्या दाढीकडे बघून मला बोकडाची आठवण झाली. दाढीकडे बघून, कारण बोकडाला दाढी असते. तुमच्या दाढीकडे बघून बोकडाची आठवण झाली आणि कालच माझं बोकूड मेलं, त्याचं मला दुःख होत होतं, सारखा डोळ्यातून पाणी येत होतं. आता याला अवधान म्हणायचं का? अवधान कुणीकडे आणि यांची कथा कुणीकडे? तेव्हा अशा पद्धतीने विसंगती जर असेल तर आम्हाला संसारामध्ये नव्हे परमार्थातही सुख प्राप्त होणार नाही. म्हणून एक ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलंय, कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तरे एका नये. कानडी या स्त्रीने, कन्नड स्त्रीने मराठी भ्रतार केला, एकाची उत्तरे एका नये. ती एक म्हणायला, हा एक म्हणायला, विसंगती. काय म्हणले, तिने हाकारिले इलवा म्हणून, तिने इकडे या म्हणून बोलावलं. ते याला वाटलं काय म्हणते, मला शिव्या देती काय? मग ती प्रेमात आली आणि ती येली मेली म्हणली. याची येली नावाची एक बहीण होती, ती मेली असं याला वाटलं आणि तो रडायला लागला. म्हणला अहो काय महाराज, मी एवढं तुम्हाला प्रेमाने विडा द्यायला लागले, येळी म्हणजे विडा, येली मेली. तो म्हणला मला वाटलं माझी बहीण मेली काही, म्हणून तो रडायला लागला. तेव्हा अशी विसंगती जर असेल तर संसार कसा होईल? तुकाराम महाराज म्हणतात अशी विसंगती परमार्थात आहे. विसंगत आपलं मन सगळीकडे सगळ्या विषयामध्ये लुडबुडलेलं आहे. त्यामुळं एकांत रूपता प्राप्त होत नाही. अनेकांत मन आहे, सर्वत्र मन विकेंद्रित झालेलं आहे आणि विकेंद्रित मनाने भगवंताचा विचार होऊ शकत नाही. म्हणून ते म्हणतात अवधान एकले दिजे. तुम्ही जे श्रवण कालपासून चाललंय आपलं की श्रोतुमिच्छामी, किती ठिकाणी तुम्हाला श्रोताभ्या कीर्तितव्यश्च, सगळीकडे श्रोत शब्द आहे. पण हा श्रवण शब्द कसा आहे तर तो आपल्या मनाच्या एकतानतेवर अवलंबून आहे.
म्हणून श्रवणेंद्रिय पीकले. माऊलींनी खूप ठिकाणी श्रवणेंद्रियाचं वर्णन केलेलं आहे. श्रवणेची होती जिभा, इंद्रिया लागे कलंबा एकमेका. याप्रमाणे हा हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम. हिरण्मय पात्रामध्ये सत्याचं मुख झाकलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून आपल्या या भागवत ग्रंथाचं श्रवण करावं असं म्हटलंय. आणि मग असं जर तुम्ही श्रवण केलं, एकतानता होऊन श्रवण केलं, तर निगमकल्पतरोर्गलितम फलम. या ठिकाणी भागवत ग्रंथाचं वेगळेपण सांगताना त्याने असं म्हटलंय की हे निगम म्हणजे वेद. आगम आणि निगम हे वेदाचे दोन भाग आहेत. आगमामध्ये सगळा आपल्याला जो वाद दिसतो आगम ग्रंथ तो वेगळा आहे, तंत्रवाद आहे. सगळं तांत्रिक गोष्टी आगमामध्ये आहेत. मग आपल्याकडे आपण सुद्धा तांत्रिक गोष्टीने काही पूजा करतो ना, तंत्रपूजा सुद्धा करतो. उदाहरणार्थ आपल्याकडे काही रेखा चित्र काढलेले असतात किंवा काही असे देवता असतात की ज्यांच्यावरती काही चिन्ह काढलेले आहेत. ते तंत्रात्मक आहेत, तंत्रदेव आहे. तंत्रपूजा हा एक स्वतंत्र विषय आहे. तो आताचा आपला चिंतनाचा विषय नाही. परंतु हे जे वेगवेगळ्या आकृत्या काढलेल्या असतात त्या तंत्राच्या दृष्टिकोनातून आहेत. आणि निगम म्हणजे ज्ञान. निगमामध्ये तंत्र नाहीये, निगमामध्ये ज्ञान आहे. या ज्ञानाला जर फळ आलं असेल कोणतं, तर ते भागवत रूपी फळ आहे. आता या ठिकाणी रूपक वापरलंय सगळं. निगम कल्पतरोर गलितम फलम. हे निगम म्हणजे वेद आहेत. वेद हा कल्पतरू आहे. कल्पतरू म्हणजे तुम्ही जी इच्छा कराल ती परिपूर्ण करणारा हा कल्पतरू आहे. कल्पतरूचे तळवटी झोळिया देत असे गाठी. माऊलींनी वर्णन केलंय. कल्पतरूच्या झाडाखाली एक भिक्षेकरी बसला. दुपारची 12 वाजले होते. सगळीकडून भिक्षा आणली आणि ती भिक्षा सोडून एका झाडाखाली बसला. आता खायचंय, विचार करायला लागला काय करावं. मला साधं फडकं नाही म्हणले, सगळं फाटकं झालंय, चांगलं फडकं मिळालं नाही. काय माझं दारिद्र्य आहे. कसे तरी तुकडे मोडायला लागला. तिथून एक पांथस्थ चालला होता. तो म्हणला, काहून रडतो रे म्हणले जेवताना. ते म्हणले काय करावं महाराज, साधं फडकं सुद्धा माझ्याकडं नाही, एवढं दारिद्र्य आहे, 4 घरी भिक्षा मागतो, जेवतो. ते म्हणले अरे रडतो काय, तू कोणत्या झाडाखाली बसलास माहित आहे का. ते म्हणले कोणता झाड आहे. कल्पतरू आहे, कल्पतरू. झोळीला गाठी काय देतोस. कल्पतरूचे तळबटी झोळिया देत असे गाठी. झोळीला गाठी देत काय बसलास, तू मागशील ते मिळेल. हा म्हणलं असं आहे का. आणि तो पांथस्थ गेला निघून. संत असे असतात, दिग्दर्शन करतात आणि निघून जातात. मग तो म्हणला अरे असं जर असेल तर आपण चांदीचं ताट मागितलं तर मिळेल का आपल्याला. मनात इच्छा आली की चांदीचं ताट, चांदीची वाटी, पंचपक्वान्नाचं जेवण मनात आल्याबरोबर अरे किती दिवसात भजे खाल्ले नाहीत की भजे समोर आले. बाबा बाबा बा, पंचपक्वान्नाचं ताट आलं, वाट्या आल्या आणि मोठ्या आनंदाने विचार करू लागला आता घास आनंदाने खावा निघून जावं ना. अरे म्हणला काय म्हणले, असं कसं झाड आहे का भूताटकी आहे. भूतच समोर आलं. बाबा बाबा, भूताटकी आहे का हा विचार केला की भूत समोर आलं. सांगायचं की आपण सुद्धा कल्पतरूच्या झाडाखाली बसलेलो आहोत. हा कल्पतरू वेदरूपी कल्पतरू आहे. आणि आपला देह सुद्धा कल्पतरूच आहे. आपला देह सुद्धा कल्पतरू आहे. आपण जे इच्छा करावी ती सिद्धीला जाते, ती पावे सिद्धी ते. म्हणून आपण मानव जन्म जो प्राप्त झालाय तो मानव जन्म म्हणजे कल्पतरू आहे. हा नरदेह कसा आहे, भला आहे, चांगला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हा अहो नरदेह याची अपूर्वता पहा हो. जो कीजे परमार्थ लाहो तो पावे सिद्धी ते.
तुम्ही जे जे कराल ते सिद्धीला जाईल असा हा देह आहे. म्हणून देह वाईट नाही, मानव जन्म वाईट नाही, पण आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे ही गोष्ट खरी. मोबाईल वाईट नाहीये, मोबाईल चांगला आहे, पण मोबाईलचा तुम्ही उपयोग काय करून घेता. कुठल्याही गोष्टीच्या नादी लागून जर तुमचं नुकसान करून घेतलं तर मोबाईल वाईट आहे. पण जर आपल्या सत्कर्मासाठी वापरला तर मोबाईल चांगला आहे. मग चांगला आणि वाईट हे आपल्या कृतीवर अवलंबून आहे, आपण कसा त्याचा वापर करतो याच्यावर अवलंबून आहे. म्हणून ते म्हणतात की हे वेद आहे, वेदांनी आम्हाला मार्ग घालून दिलेला आहे. तो कल्पतरू आहे, इच्छा सगळ्या पूर्ण करणार आहे. जसं झाड असतं, झाडाला मुळे असतात, झाडाला खोड असतं, फांद्या असतात, पानं असतात, फुलं येतात आणि मग फळ येतं. सगळ्यात शेवटचा विकार कोणता आहे तर फळ. झाडाचा शेवटचा काय हो म्हणजे झाडं लावले, आंब्याचं झाड लावलं, चांगलं नामांकित आणलं, त्याला खत पाणी घातलं, मोठं केलं, वाढवलं, पण फळच आलं नाही म्हणले, निष्फल. मग ते झाडाचा काय उपयोग आहे. झाडाला केलेले कष्ट वाया गेले, फळ आलं नाही तर निरर्थक. फळ शब्दाने त्यांनी हे सांगितलं की अंतिम आम्हाला शेवटचं काय पाहिजे तर फळ. फळ नसेल तर जीवन निष्फळ आहे. आला आला प्राणी जन्माशी आला, केला केला व्यापही बहुत केला, झाला झाला थोरही बहुत झाला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. जन्माला आला काय आणि गेला काय, त्याचं येणं आणि जाणं म्हणजे हेलपाटा आहे. तेव्हा हे जीवन हेलपाटा होऊ नये, या जीवनातून काहीतरी सार्थकत्व मिळालं पाहिजे. संत ज्याप्रमाणे येताना विचार करून येतात, कारण देव पाठवतात त्यांना, हे काम करून या. संत उगच येत नाहीत, तुमच्या आमच्यासारखे कर्मातून येत नाहीत. कर्म त्यांचं समाप्त झालेलं असतं. तुम्ही आम्ही संचित क्रियमान घेऊन जन्माला येतो, संचित असतं आणि क्रियमान घेऊन जन्माला येतो, आणि जे काय करतो ते आमची कर्मगती आहे. त्याप्रमाणे संत हे मुक्त असतात, परंतु आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, याची कारणाशी च शब्द वापरला, याच कारणासाठी आलोत. आणि या आलोत आणि आता जायचं, काम करायचं आणि जायचं. ज्ञानेश्वर माऊलींचं ठरलेलं होतं काय करायचं. त्यांना काय लग्न कार्य पोरं बाळ ते विचार केला का, माझी संपत्ती कोणी घेईल, मला जमीन कोणती मिळेल, माझे वंश काय करतील, माझी पुढे माझं श्राद्ध कर्म करतील का. अरे काय, तुम्हाला जे मुक्तावस्थेत आहेत त्यांना याची काळजी नसते. ते म्हणतात हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर. अशा पद्धतीचे व्यापक विचारसरणीचे. मग आपण मात्र आपल्याला कशासाठी आलोत हेच कळत नाही. हे पहिल्यांदा कळलं पाहिजे, आम्ही कशासाठी आलोत, माझा जीवन उद्देश काय, जीवन जगण्याचा हेतू काय, कशासाठी आम्ही आलोत. जन्माला घातलं म्हणून जन्माला नाही आलोत, आम्हाला कर्तव्य करायचंय. आणि केवळ खाण्यापिण्यासाठी जगत नाहीयेत, कार्य करण्यासाठी जगतो आहोत. म्हणून ते म्हणतात की आम्हाला जे कार्य करायचंय ते कार्य करण्यासाठी फळ म्हणजे निष्फल होता कामा नये. आमचं जीवन सार्थकी लागलं पाहिजे, आणि हे सार्थकत्व म्हणजे फळ. अंतिम आम्हाला फळ प्राप्त झालं पाहिजे. हे निगम कल्पतरोर गलितम फलम. मग आता गलितम का म्हटलं, त्याने वर्णन केलंय श्रीधराचार्यांनी की निगमेती निगमो वेदा. निगम म्हणजे वेद, आणि ज्यामध्ये सर्व प्रकारचे पुरुषार्थ सांगितलेले आहेत, त्या सगळ्या पुरुषार्थाचं श्रेय कशात आहे तर फलम भागवतम नाम. त्याचं फळ भागवतात आहे. आपल्याला फळ प्राप्तीची इच्छा आहे, आपल्याला वृक्ष फलान्वित झाला पाहिजे. तसे हे जीवन जर आम्हाला परिपूर्ण करायचं असेल, फळ म्हणजे परिपूर्णता. न्यूनम संपूर्णता आणल्याती सद्यो वंदे तमच्युतम. न्यून जीवन तर न्यूनमयच आहे, संसार न्यूनात्मक आहे, पण तो आपल्याला परिपूर्ण जर करायचा असेल तर भागवत ग्रंथाचं वाचन करा, त्याचं श्रवण करा, तर आमचं जीवन परिपूर्ण होईल. नाही तर अपूर्णच आहे जीवन. पुरुषार्थोपायत्वात् तस्य फलम भागवतम नाम तत् तू वैकुंठगतम.
पडलं का म्हणलं त्यांनी? विगलितम, गलितम का शब्द वापरला? तर गलितम म्हणजे गळालेलं नाही, देह गळाला आहे, आता काय बाबा हातपाय गळालेत, तसं हे फळ गळालं नाही. गलितम शब्द जो आहे ना, गलितम पलितम या अर्थाने नाहीये. शंकराचार्यांनी वृद्धापकाळाची अवस्था वर्णन केली आहे. तुंडम गलितम पलितम, ज्याचं तोंड, डोळ्यातून लाळ गळते, शरीर वाकडं झालेलं आहे, थकून गेलंय, या अर्थी गळलेलं नाही. गलितम, गलित झाली काया, हेच लळीत पंढरी राया, तुकाराम महाराजांनी म्हटलंय. गळीत झाली काया, सगळी आता काया गळीत गात्र झाली, या अर्थाने गलित शब्द नाही. गलितम फलम म्हणजे आता काय हो, सडून खाली पडलं का? गलितम म्हणजे नाही, गलितम या अर्थाने नाही. मग गलितम म्हणजे काय? तर ते म्हणतात तत्तु वैकुंठगतम नारदानीयम मह्यं दत्तम, वैकुंठातून आलंय म्हणून गलितम. कुठून आलंय? वैकुंठातून आलंय. कारण मूळ भागवत भगवान विष्णूंनी सांगितलंय. सो हम हंसः, हे हंसरूपाने सांगितलं. हे पुढे नारदाला ब्रह्मदेवाने सांगितलं. भगवंतानी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवत सांगितलं. आणि आधी हंसाला, मग ब्रह्मदेवाला, आणि मग ब्रह्मदेवानी नारदाला, मग नारदानी व्यासाला, म्हणून गलितम परंपरा प्रोक्तम. हे परंपरेने आलंय म्हणून गलित. गलित शब्दाचा अर्थ गळलेलंय, थकलेलंय, भागलेलंय या अर्थाने नाही, शक्तिहीन झालंय या अर्थाने नाही. मग तत्तु वैकुंठगतम नारदेना नीय मह्यं दत्तम, हे मला दिलं, नारदाने हे मला दिलं. सूत शौनकादिकाला सांगतात हे मला दिलं ना, म्हणजे नारदाने हे जे दिलं ते व्यासांना, आणि व्यासांनी शुकाचार्याला शिकवलं, शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगताना आम्ही ऐकलं. अशा परंपरेने आलंय म्हणून नारदाने हे मला दिलंय असे व्यास महर्षी म्हणतात. मयाच शुकस्य मुखे निहितम, आणि मी शुकाच्या मुखात ठेवलं, मी ते शुकाचार्याच्या मुखात ठेवलं म्हणून त्याच्या मुखातून प्रगट झालं म्हणून गलितम. तच्च तन्मुखात विगलितम शिष्य प्रशिष्यादी रूप पल्लव परंपरया. हे परंपरेने आलं, शिष्य प्रशिष्याच्या परंपरेने आलं म्हणून त्याला गलित शब्द वापरलाय. म्हणून ते म्हणतात. आणि हे कसं आलं? तर अखंड आलं, कुठे खंडित नाही झालं, कुठे थांबलं नाही, अखंड. आणि यासाठी निगमकल्पतरोद गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम. हे शुकाच्या मुखामध्ये मी ठेवलं, शुकाला शिकवलं, आणि हे परंपरेने शिष्य प्रशिष्य यांच्या परंपरेने अखंड मेवावतीर्णम तनुच्च निपातेन स्फुटितमित्यर्थ. हे या म्हणून त्यांनी हा अर्थ व्यक्त केलाय की हे निगमकल्पतरोर गलितम फलम. पण आपण जेव्हा हा झाड म्हणतो तेव्हा झाडाला आलेलं फळ जरी किती चांगलं असलं तरी तिथं जाऊन काढणं अवघड आहे, सहज माणसाला शक्य नाही. त्याला या फांदीहून त्या फांदीवर जावं लागतं. आणि झाड म्हटलं तर त्याला मुळ्या आहेत, फांद्या आहेत, त्याचप्रमाणे पानं आहेत, फाटे आहेत, अवघड आहे. तसा वेद अवघड आहे. पण वेदाला आलेलं फळ मात्र सोपं आहे. आणि ते शुकमुखात, शुकाने सांगितलं. शुकप्रोक्तम भागवतम, शुकाने सांगितलेलं. जसा पोपटाने टोकरलेलं फळ हे गोडच असतं, त्याचा सिद्धांतच आहे. शुकाने पोपटाने ज्याला टोकरलं, पोपटाने ज्याला मुख लावलं ते गोड आहे, त्याशिवाय तो मुखच लावत नाही. म्हणजे गोडी भागवतात आहेच आहे, ती मुळातच आहे. आणि शुकाचार्यांनी ती सांगितल्यामुळं ती अधिक रसपरिप्लुप्त झाली, अधिक गोड झालीये. आणि या गोडीला तुलनाच नव्हे. ते म्हणतात एतच्च भविष्यत. आता इथून पुढे हे भागवत शिष्य प्रशिष्यापर्यंत जाणार आहे म्हणून जरी या ठिकाणी भूतकाळी प्रयोग असला तरी भविष्य काळाची सूचना केली असं त्यांचं म्हणणं आहे. ते भूतकाळात मध्ये जरी ही श्लोक लिहिला असला तरी तो भविष्य काळाची सूचना देणार आहे. म्हणून एतच्च भविष्यदपि भूतवन निर्दिष्टम.
म्हणून पुढे शिष्य प्रशिष्याने वाढत जाणार आहे, कारण भागवत इथे थांबणार नाही. व्यासांना माहित होतं की हे मी शुकाचार्याला शिकवलंय, तर शुकाचार्यापासून ही परंपरा पुढे कलियुगापर्यंत चालत राहणार आहे आणि इथून पुढे भागवत सप्ताह होणारच आहेत. म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात अत एवामृत रूपेण द्रवेण रूपेण संयुतम. हे भागवत कसं आहे तर ते म्हणतात निगम कल्प तरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम. आणि हे फळ आहे, रसमय फळ आहे. फळ म्हटल्यानंतर आपण म्हणतो की बा एखादा जरी आंबा म्हटला तरी त्याला साल असते, त्याला कोय असते, त्याला रेषा असतात, काही टाकून द्यायचा भाग असतो. सगळंच काही खात नाहीत आपण, कोय थोडेच खातो नाही. मग त्याला रेषा आहेत, त्याला साल आहे, त्याला कोय आहे. याला तसं काही आहे का अवमय नाही. हा रसमय फळ आहे. जसं आपण सीडलेस द्राक्ष असावेत त्याप्रमाणे ते फक्त तोंडात टाकायचं एवढंच काम आहे. म्हणून रसमय फळ आहे. आत बाहेर सर्वत्र रसमयता आहे. आणि ही रसमयता कशी आहे ते म्हणतात अत एवामृत रूपेण द्रवेण संयुतम. अमृतमय हे भागवत आहे. यामध्ये हे अमृतमय असलेलं भागवत अमृतद्रव संयुतम, अमृतानेच भरलेलं आहे. आत बाहेर सर्वत्र अमृतमय आहे. यामध्ये परिपूर्ण अमृत आहे, दुसरं काहीच नाही यात. आणि या फलामध्ये टाकून देण्याचा भाग काहीच नाही. म्हणजे भागवतात सोडून द्यायचं काहीच नाहीये. नाही आता हे सोडून देऊ मग दुसरं वाचू असं नाही. उड्या मारण्याचा प्रकार भागवतात नाहीये. यातला प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द हा रसमय आहे. रसपूर्णता यामध्ये आहे. आणि लोकेही शुकमुख स्पृष्टम फलम अमृतमिव स्वादु भवती. लोकांमध्ये सुद्धा शुकाने टोकरलेलं फळ हे गोड असतं, अशी अत्र शुको मुनी, अशी प्रसिद्धी आहे. तेव्हा या ठिकाणी शुक म्हणजे मुनी आहेत. आणि अमृतम परमानंद स एवद्रसो रसाह. अमृत म्हणजे काय ते म्हणतात, अमृत म्हणजे काय देवाला प्राप्त झालेलं अमृत नाही. ते अमृत वेगळं. त्या अमृताने फक्त मरण येत नाही. मग हे अमृत तसं नाहीये. मग काय परमानंद. हा हे अमृत म्हणजे परमानंद आहे. परमानंद हे अमृताचं स्वरूप आहे. तृप्तो भवती. ज्या अमृतानी एकदा अमृताची प्राप्ती झाली की माणूस तृप्त होतो. नंदी भवती, आनंदी भवती. नारद भक्ती सूत्रात हे वर्णन केलेलं आहे. नारद भक्ती सूत्र म्हणतं की जो यल्लब्ध्वा पुमान तृप्तो भवती नंदी भवती. जे प्राप्त झालं असता मनुष्य तृप्त होतो. तृप्त म्हणजे काय? तृप्त या शब्दाचा अर्थ पुन्हा त्याला त्याची इच्छा होत नाही, निरिच्छ होतो. तृप्तता कशामध्ये? जसं आपण जेवायला बसलो म्हणजे आधी भूक लागलेली असते, मग भराभर आपल्याला माऊली जेवायला वाटते, पोट भरतं, आग्रहाने पुन्हा पोट भरतं, पुन्हा आग्रह, एवढी जिलबी घ्या, नाही नको, नाही एक घ्या, फार चांगली आहे, एक घ्या, अजून एखादी घेतली. आता मात्र पोट भरलं, आता एकही नको 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 नको. का हो, आधी तर जिलबी पाहिजे म्हणून तुम्ही पाहिजे म्हणत होतात, आणि आता नको का म्हणतात? तृप्तो भवती. आता तृप्त झालो, मी तृप्त झालो. तेव्हा ही तृप्ती फक्त अन्नामध्ये. आणि म्हणून ब्राह्मण भोजनाला महत्व दिलंय. तुम्ही दक्षिणा किती द्या, ब्राह्मण तृप्त होत नाही. दक्षिणा किती द्या, 100 रुपये दिले, नाही 100 काय 500 द्यायला पाहिजे होते, 500 दिले 1000 द्यायला पाहिजे होते. तृप्तता पैशात नाहीये, तृप्तता जेवणात आहे. आणि म्हणून आपण जेवायला बसल्यानंतर नको जेव्हा म्हणतो तेव्हा तो तृप्त झाला. ही तृप्ती भागवतात आहे, ही तृप्तता त्या आनंदात आहे. आणि म्हणून ते म्हणतात की अमृतम परमानंदम अन्नम ब्रह्मेती विजानात. श्रुती म्हणते, उपनिषद म्हणतं अन्नम ब्रह्मेती. विनाकारण नाही म्हटलं त्याने अन्नम ब्रह्मेती. मर्यादा जरी त्याला असली तरी अन्नम ब्रह्मेती विजानात.
अन्न हे ब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, पूर्ण ब्रह्म आहे, अपूर्ण ब्रह्म नाही. उदर भरणं नो हे जाणीजे यज्ञ कर्म. समर्थ रामदास स्वामी यासाठी अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात आणि याला श्रुतीचा आधार आहे. अन्नम ब्रह्मेति विजानात असं तैत्तरीय उपनिषद सांगतं. म्हणून ते म्हणतात अमृतम परमानंद. हा परमानंद अमृतमय आहे. भागवतात जे अमृत आहे ना, ते अमृत मंथन, देवानी जे समुद्र मंथन केलं त्यातून प्राप्त झालेलं हे अमृत नाहीये. मग ते असतं तर देव म्हणले असते आम्हाला याची गरज नाही. उलट देव म्हणले होते, याच्यात एक कथा आहे ना भागवताच्या महात्म्यात. देव म्हणाले की भागवत आमच्या जवळ ठेवा. शुकाचार्य म्हणले नाही नाही, भागवत खाली पाहिजे. पृथ्वी तलावरच्या लोकांसाठी भागवत पाहिजे. म्हणून त्यांनी ते पृथ्वी तलावर खाली आणलं. ते म्हणले तुमच्याकडे एक अमृत आहे, ते प्या आणि अमर व्हा. आम्हाला अमरत्व नकोय, अमरत्वापेक्षा आम्हाला मुक्ती पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात आम्हाला ही अमरतेपेक्षा अमृतम परमानंद. हे परमानंद अमृत आहे. आणि स एव रसो, हे रसरूप आहे, द्रवरूप आहे. द्रवरूप म्हणजे काय? मधुसूदन सरस्वती यांनी भक्ती रसायन सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये असा एक श्लोक वापरलाय. द्रवी भावपूर्विका हि मनसो भगवदा कारता. द्रवीभूत झाल्याशिवाय माणसाच्या मनाची एकतानता होत नाही. द्रवी भावपूर्विका हि मनसो भगवदा सविकल्प वृत्तीरूपा भक्ती. जी सविकल्प भक्ती रूप आहे त्याला भक्ती म्हणायचं. भक्ती म्हणजे काय हे सांगताना ते म्हणतात द्रवी भावपूर्विका हि मनसो. जे मन द्रवीभूत होतं, भावुक होतं. कारण भावुक झालं म्हणजे द्रव, विनाकारण डोळ्यातून पाणी येत नाही ना. अंतःकरण द्रवीभूत होतं म्हणून डोळ्यातून पाणी येतं, ते त्याचं प्रतीक आहे. अंतःकरण जेव्हा द्रवीभूत होतं त्याला जेव्हा द्रवता प्राप्त होते, पाझर फुटतो, तेव्हा ते डोळ्यातून बाहेर पडतं. आनंदाचे अश्रू देखील असेच आहेत. भगवंताकडे पाहताना जे भक्त द्रवीभूत होतात, आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडतात आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जे अष्टसात्विक भाव जागृत होतात त्यामध्ये द्रवीभूतता आहे. ही द्रवीभाव पूर्विका ही मनसो भगवदाकारता. मनाची भगवदाकारता, मनाचं भगवत स्वरूप, भगवंताचा आकार मनाला प्राप्त होतो. सिद्धांत असं सांगतो की ज्या वस्तूकडे तुम्ही पाहता त्या वस्तूचा आकार तुमच्या मनाला प्राप्त होत असतो. कोणत्याही वस्तूकडे पहा, ती वस्तू दिसते म्हणजे त्या वस्तूचा आकार मनाला प्राप्त होतो. मग तुम्ही जेव्हा भगवंताकार होता तेव्हा तुमचं मनच भगवत रूप झालं. मग भगवंत आणि तुमच्यात काय फरक पडला? काहीच नाही. मन तुमचं भगवदाकार झालं, पण भगवताकार मन होण्यासाठी द्रवीभूत व्हायला पाहिजे. द्रवी भावपूर्विका हे मनसो भगवदाकारता सविकल्प वृत्तीरूपा भक्ती. आणि म्हणून भजन शब्द सांगत असताना सुद्धा भजन शब्दाची व्युत्पत्ती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. भगवदाकारता रूपता हीच भक्ती. भक्ती म्हणजे भगवताकार रूप. आणि भजन सुद्धा या अर्थानेच त्यांनी सांगितलंय की भज म्हणजे सेवा. भज म्हणजे सेवा. याला भज आपण म्हणतो ना, देवाला भज. भज म्हणजे काय हो? किंवा पतीला भज म्हणून पत्नीना उपदेश केलाय. काले काले भजेत पतिम. भजेत म्हणजे काय? सेवा करा म्हणजे भज. आणि म्हणून भज शब्द, भजन शब्द सेवेपासून निर्माण झाला. भजन म्हणजे काय हे सांगताना गोपालपूर्व तापन्युपनिषदामध्ये एक उपनिषद आहे, त्याला गोपालपूर्व तापन्युपनिषद असं म्हणतात. त्यामध्ये त्यांनी भजन म्हणजे काय याची व्याख्या देताना ते ना प्रश्न विचारला किं नाम भजनम. भजन म्हणजे काय हो? किं नाम भजनम. ते म्हणतात भजनम नाम रसनम. भजन म्हणजे रसपूर्णता. उगीच आपले टाळ कुटायचे म्हणजे भजन नाही. रसपूर्णता, त्यात रस असला पाहिजे. आणि म्हणून ज्याच्यात रस आहे त्याच्यात तल्लीनता आहे. ज्याच्यात रस आहे त्याच्यात आवड आहे. निरसतेमध्ये आवड नाही. एखादी गोष्ट निरस झाली, रसहीनाकडे कोण जाईल हो? नाही. माणूस रसपूर्णतेकडे जातो. निरस गोष्टीमध्ये
माणसं काही वेळेला शुष्क चर्चा करतात, वाद विवाद, ते शुष्क आहे. शुष्क म्हणजे रसच नाही म्हणून शुष्क आहे. ज्यात रस आहे त्यात माणूस तल्लीन होतो. म्हणून रसनामध्ये भजन म्हणजे काय? किं नाम भजनम, तर रसना म्हणजे भजन असं म्हटलंय. आणि म्हणून आम्हाला रसनम गोपाल तापपुरुषामध्ये रसास्वादन करणे म्हणजे भजन. आणि हे रसास्वादनता ही आपल्या रसपूर्णता कशामध्ये? ते म्हणतात रसामध्ये रसपूर्णता आहे. अमृतम परमानंद, हे परमानंद रूप अमृत आहे. आणि रस हाच भगवंत आहे. रस म्हणजे वेगळा नाही. ते म्हणतात रसो वै सहा, तो रसरूप आहे. श्रीधराचार्यांनी टीकेमध्ये सुद्धा तो शब्द वापरलाय की रसो वै सहा रसम हे वायम लब्ध्वानंदी भवती इति श्रुते. हे श्रुतींनी जे सांगितलंय तेच या ठिकाणी सांगतात की नंदी भवती. नंदी म्हणजे आनंदी. जो रस पूर्ण होतो, रस परिप्लुप्त होतो, तो आनंदी होतो. म्हणून येतो हे रसिका, येतो हे रसिका, हे रसज्ञा, तत्रापि भावुका, हे रसविशेष भावना चतुराः. हे शब्द आपण जसं अरे असं म्हणतो की हे भाविकांनो, हे रसिकांनो, हे चतुरांनो, अहो भूमी गलित मित्य, अहो जमिनीवर या पृथ्वीवर जन्माला आलेल्या जीवांनो, अहो असा शब्द पिबत भागवतम, भागवत ऐका हो. भागवत ऐकल्याने तुमचं कल्याण होईल. म्हणून ते म्हणतात एवढा लाभ तुम्हाला जर प्राप्त झाला असेल, लभ्य लाभ होतीही, तुम्हाला जर अलभ्य लाभ मिळत असेल तर तुम्ही का बरं ऐकत नाहीयेत? इदम भागवतम नाम फलम मोह पिबत, हे भागवत रूपी फळ तुम्ही प्या. म्हणून निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम. हे रसपूर्ण आहे. हे भगवान हा रसपूर्ण आहे. तो रस हेच भगवंताचं स्वरूप आहे. आणि रस हा आस्वादनायोग्य असतो. आस्वादन हे रसामध्येच शक्य आहे. आणि म्हणून तुम्ही याचा आस्वाद घ्या, त्याचं तल्लीन व्हा, त्यामध्ये एकरूप व्हा, त्यामध्ये सगळं विसरून भगवंताच्या मध्ये तल्लीन व्हा. रसमित्युक्ते. म्हणून आता या ठिकाणी रसाबद्दलचं जे विवरण करतील, रसिक म्हणजे काय, भुवी भावुक म्हणजे काय, या पृथ्वीवरचे भावुक. भाव कशासाठी गरजेचा आहे? भाव नसेल, भाव नाही तिथे देव नाही. जसा भाव तसा देव. म्हणून या ठिकाणी भाव कसा अपेक्षित आहे या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनामध्ये होईल. हरे नमः. कुंडलीकवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्री मित्रनाथ गुरुमूर्तये नमः. इति विद्या